कैशी हाव सगळी उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक एक नवीन लॉगवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण हाव मोपरे गावात ज्ञानेश्वर वाडीतल्यान. आज आपल्यासोबत ह्या गावाची पोरं आहेत. आपण त्यांशी मिळणार आहोत आणि ह्यांचा पुरा आज आपण गाव बघणार आहोत. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. आता तुम्हाला हाय दाखवता मी. हाय बघा मांडवातल्या मंदिराच्या बेंचेस कसे लावलेले आहेत आणि कलर वगैरे केलेले प्रॉपर जच्च्यात होतं बैठवलेले आहेत की हाय आरामात बैठून आहे ना हवा वगैरे खाऊ शकता, बैठून गप्पा गोष्टी मारू शकता. मोठा हाया समोर मंदिराच्या बाहेर हा मांडव आहे. काय नाव आहे दादा तुझं? प्रणव नंदकुमार निमरे. काय करतोस? आता 10वी झाली. 10वी झाली. कुठे शिकतोस? आता आंबेडकरला ॲडमिशन घेतलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाडमध्ये. हा महाड. अरे वा. तुझं काय नाव दादा? मी रोहित बाबू खांबे. काय करतोस? मी मुंबईला असतो. मुंबईमध्ये कुठे? मुंबईला मीरा रोडला. काय काम करतोस? बिल्डरच्या इथे आहे. मीरा रोडला कोणत्या एरियात? मीरा रोड स्टेशनच्या बाजूलाच आहे, सेक्टर 1 मध्ये. ओके 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 ओके. दादा तुझं काय नाव? माझं नाव राज निमरे. राज निमरे. काय करतोस? मी आता डिप्लोमा फर्स्ट इयरला आहे. हो. अरे वा. वाटत नाही तुझ्या वयावरनं. फर्स्ट इयरमध्ये यायचा. डिप्लोमामध्ये कुठे? लोणेरे. लोणेरे. हो. तुझं काय नाव? साई संत शिकवण. तू काय करतोस? वेल्डिंगचं काम करतो. वेल्डिंगचं काम करतोस. कुठे? इथेच बाहेर गाव. हा महाडमध्ये. महामध्ये. अरे वा. छान छान छान. तर चला आज तुमचं गाव दाखवतंय ना आम्हाला. चला या. हा चला. आता गावातच आपण लगेच त्यांच्या शेजारी दुसऱ्या मंदिरात आलेला हा. तुम्हाला हा मंदिर दाखवतो दुसरा. हा सरळ रस्ता येते महाड शहरातनं. गावातला रस्ता बरोबर बनवलेला आहे बघा. आणि महाडपासून जवळजवळ 3 किलोमीटरच्या अंतरावर हा गाव आहे. ह्या ही पाण्याची टाकी दिसते बघा. आणि तिला हे नल सिस्टम बनवलेले आहेत. म्हणजे वेगवेगळी लोक वेगवेगळे हांडे आपले लावून ह्या भरू शकतात. हा मला वाटतं आतनं पाईप पाहिलेला आहे आणि हिनात गेलेला आहे. तर दादा मला सांग, हे पाणी बोरवेलचं आहे की ग्रामपंचायतीचं आहे? बोरवेलचंच आहे. हे बोरवेलचं आहे का? हा. बोर मारलेली आहे गावाची. हा हे बघा. आणि कुठे आहे? हा 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 तिथनं कनेक्शन आहे. हा हा हा. ती बोर आहे समोर. ती समोर बोर आहे तिथे. ते तिथे कनेक्शन आहे आणि तिथून हे गावाला वॉटर सप्लाय केलेले आहे. गावात स्टॅम्प पोस्ट पण आहेत. ह्या बघा तुम्हाला 2 नल दिसतील. त्या बाजूला एक आहे आणि एक ह्या बाजूला आहे. बाबा काय नाव आपलं? सकाराम खांबे. आता कुठून आलात तुम्ही? मी शेतावरून आलो. शेतावरनं आलात. मला वाटलंच तुम्ही इथं हातपाय धुताय म्हणजे तुम्ही शेतावरनं आलात. काय करत होता शेतावर? मी भाजीपाला करतो ना, त्याच्या बघ हा गवत वगैरे रुतुलेला असला तो बाहेर काढायचा. नंतर त्याची साफ केला की बियाणा पेरायचा आणि त्याच्यात भाजी बिजे रोप तयार करायचे. नंतर मग कुठली भाजी लावले? टमाटे, भेंडी, गवार, दुधी, भोपळी. आणि मग ती कुठे विकता? माळला जाऊन. महाडमध्ये दुकान आहे तुमचं? जुन्या दुकान नाही, अशी खरेदीने असा जाऊन बसायचं आणि तिथे विकायची. समते. समते. अच्छा. आणि बाकी काय तुमचा दुसरा व्यवसाय? दुसरा काय नाही, तेवढंच? एवढंच आहे.
चला धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आजी काय नाव तुमचं? शेवळाली माहेरचा का सासरचा सासरचा शेवंती शेवंती आणि माहेरचा काय? इंदू इंदू. आणि कुठलं माहेर तुमचं? करम करंजखोल. हा, आता तुमचं वय किती असेल? आता काय माहिती काय आयडिया नाही. हा 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 हा. तुम्हाला किती पोरं आहेत? एकच. एक मुलगा. हा, काय करतो मुलगा? आज आपला धंदा करतो. कसला धंदा आहे? ते आपले काम कुणाची फाटी कुणाचा काय करायचं. टेम्पोवर काम का? टेम्पोररी जे भेटेल टेम्पोररी. हा ते. हा, टेम्पोररी जे काम होतं ते. बरं 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 बरं. तब्येत कशी आहे तुमची? हाय आपली दिसत नाही काही नाही. दिसत नाही का? अच्छा 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 अच्छा. चला धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. काय नाव आहे आपलं? सुनीता सकाराम खांबे. कुठे गेला होतात? शेतावर. शेतावर. हो. किती शेती आहे एकूण तुमची? किती काय एकर आहे? व्हायचंच आपला? वाईस आहे. आणि मग आता रस्त्यात काय शेती बिती गेली काय तुमची? नाही काहीच नाही. नाही. मग शेतावर काय लावलंय? हे आमच्या दिराची गेली रस्त्यात. हा 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 हा. पण तुम्ही काय लावले शेतावर? आता भात टाकले. भात टाकले हो. हो. हा 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 हा. किती माणसं आहेत आता कामाला शेतावर? कोण नाही, आम्ही दोघात. दोघंच करतं एवढं? हो. एवढा व्हायचाच असत तो काय करायचा. मग नांगरून झाले? हो. हा, पेरणी झाली? हो. अच्छा. आपलं नाव काय? सुनील निंबरे. सुनील निंबरे. काय करता? टेम्पोररी नोकरी. टेम्पररी नोकरी. तुमच्याकडे काही जॉब नाही परमनंट? शिक्षण किती झालंय? 9वी पास. 9वी पास. कुठे शिकला होता? परांजपे. परांजपे महाडमध्ये. महाडमध्ये. हा हा हा. तुम्हाला किती पोरं वगैरे? 5 मुलीच आहेत. 5 मुली आहेत. अच्छा, मुलगा नाही. हा नाही. हा हा हा. चला धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. येथे बघा मला एक जुनं घर बघायला भेटलंय. जुन्या पद्धतीचं घर आहे खूप. हे बघा याचे विंडो बघा, त्यानंतर याचे दरवाजे बघा, आणि वर सुद्धा बघा हे कसं काम आहे. एकदम जुन्या पद्धतीचं काम आहे. आता एक मॅडम आहेत आपल्याकडे, आपण त्यांच्या बरोबर बोलणार. आपलं नाव काय? सुनंदा अनंत खांबे. खांबे. मी बघितलं. हा तुमचं घर आहे? बघितलं अजूनपर्यंत, पण ओल्ड स्टाईलमध्ये जुन्या पद्धतीचं घर आहे. त्याला काही नवीन तुम्ही काही डिझाईन केलं नाही? नाही. काय व्यवसाय आपला? शेती. शेती आहे. हा, अच्छा 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 अच्छा. पोरं कुठे आहेत? एक आहे मुंबईला. मुंबईला आहे. दुसरा? दुसरं नाही, मुलगी आहे एक. मुलगी आहे. अच्छा 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 अच्छा. आणि तुम्ही आता काय करताय? शेतीच करताय? दुसरं इतर व्यवसाय काय? काय नाही. दुसरा व्यवसाय काय नाही. हा 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 हा. चला धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. हा एक घर बघा, हा पण जुन्या पद्धतीचा मस्त घर आहे. बाबा काय नाव आपलं? रघुनाथ. रघुनाथ काय? सीताराम रेशीम. सीताराम रेशीम. काय वय असेल तुमचं? 75. 75. काय करता? काय नाही, बस कंपनी. बस कंपनी. हा हा. अगोदर काय करायचात मग? मिलमध्ये होतो. मिलमध्ये. मुंबईमध्ये कुठल्या एरियात? लालबाग. लालबागला. किती वर्ष जॉब केला? 32. 32 वर्ष. म्हणजे आजपासून किती वर्ष जुनी गोष्ट असेल ही? 71 कामावर आलो आणि 2003 मध्ये बंदच झाल्या गिरण्या. 71ला कामाला लागलात आणि 2003 मध्ये बंद झाल्या मिल कंपन्या. मग तेव्हा तुम्हाला किती पगार होता? काही आवड आता आठवत नाही. तरी पण सुरुवातीला लागलात तेव्हा? सुरुवातीला काय 9 रुपये 60 पैसे वाढायचा, आणि तिथे त्याच जागेवर 250 रुपये रोज झाला. वाढत गेला. सुरुवातीला 9 रुपये 60 पैशापासून 250 रुपयापर्यंत मजुरी गेली होती तुमची. राहायला पण तिथेच होतात? तिथेच बाजूला. विथ फॅमिली का एकटे? नाही, एकटेच. एकटेच राहायचं. जगाला. मग गावाला मुंबईवरनं कधी रिटर्न यायचं? किती दिवसांनी यायचं? तसं काय नाही, 8 दिवसांनी 15 दिवसांनी. असं. हा,
8-15 दिवसांनी यायचा. कामाला आला. मग आता पोरं कुठं असतात? पोरं इथंच एकटाच मुलगा आहे. एकटाच मुलगा आहे. काय करतो? तू याला हाय पलांबरच्या हाताला. प्लंबरच्या हाताखाली. हां, चला, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. बाबा, आपलं नाव काय? पांडुरंग धोंडू कदम. काय करता सध्या? सध्या घरी बसून. घरी बसून. त्याच्या आधी काय करायचात? आता मुंबईला होतो. मुंबईला कुठे होता? मफतलाल मिलमध्ये. मिलमध्ये होतात तुम्ही पण? अच्छा 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 अच्छा. मग कधी आलात मुंबईवरनं? आपल्या दत्ता साहेबांचा संप झाला त्या टायमात. हां 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 हां. मिल मग आता चालू आहे, बंद आहे? नाही, मिल बंद झाली. मिल बंद झाली. सगळ्या मग बंद झाल्या. गावात येऊन मग नंतर तुम्ही काय केलं? आता का शेती, जरा आपली पोटापोटी शेती आहे ती करतो. जरा एक कलम वगैरे लावलेत 5-50 कलम लावले. जागा वगैरे आहे का? हा, जागा. मग यंदा निघाला काय आंबा? नाही, आता ते 2-3 वर्ष झाले लावून. हां 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 हां. ओके. आणि शेतीमध्ये काय काय लावता? शेती, भात काय, आणि मग उन्हाळ्यात कडधान्य. कडधान्य पण करता? हां, बरं बरं बरं. किती पोरं आहेत तुम्हाला? मला एक मुलगा, एक मुलगी. गावात एकूण तुमचे किती घर आहेत? आमच्या गावात जवळ पोटकुळं धरून 72 घर आहेत. 72 घर. डबल आपल्या खोड्या धरून. मग तुमच्या गावापासून महाड सिटी किती अंतरावर असेल? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. मग तुमचं मेन मार्केट महाडच का? महाड. बरं बरं. चला, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. मी बऱ्याचशा घरांच्या इथे समोर हे असं हे बघितलंय. काय आहे नेमकं? समाधी समाधी असते म्हणजे काय असते? वारतात ना लोक त्यांच्या समाध्या. त्यांच्या समाध्या म्हणजे आपल्या घरवाल्यांच्या असतात का? हे घरच्या लोकांच्या असतात. लोकांच्या. हे काय माहिती, आजोबा पंजोबा त्यांचा काहीतरी गावामध्ये काहीतरी स्थान पाहिजे. त्याच्यामुळं काही लोक शेतावरती, काही लोक अंगणामध्ये ते समाध्या लावतात. तिथं पण एक आहे. हां. त्याच्यामुळं काय माहिती, आठवण म्हणून, हां, वडिलांची आठवण. ओके. त्यासाठी ही समाधी बनवली जाते. आपलं काय नाव आहे? संजय बटावले. संजय बटावले. काय करता? हमाली करता. महाडमध्ये? महाडमध्ये. आज सुट्टी आहे? आज सुट्टी घेतली का? हां, रविवार सुट्टी घेता नेहमी? नाही, रविवार नाही, शुक्रवार सुट्टी असते. शुक्रवार सुट्टी असते, पण आज तुम्ही घेतली सुट्टी? आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे आज आपल्याला गावात ही सगळी मंडळी भेटलेली आहे. तरुण पिढी. चला, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. ही बोर काय ग्रामपंचायतीने मारलेली आहे का? ग्रामपंचायत ना, इथं लिहिलेलं आहे. हां. पाणी आहे का हिला? बघूया आपण. हलू. आहे. आणि प्यायच्यासारखं पाणी आहे. गोड आहे. बघू दे जरा इथे. हपस या तुम्ही पिऊन बघा. आपण चेक करू पाणी. बेस आहे पाणी. टेस्टी आहे. आता आपण इथे शेतात आलोय आणि शेतात तुम्ही बघाल, इथे आपल्याला एक विहीर बघायला भेटते. हे बघा, विहीर मला वाटतं पडीक झालंय. काम हे मेंटेनन्स नाही ठेवत का याचं? नाही, तिकडे एक विहीर आहे. हे पाणी पिण्याजोगं नाही, वापरत नाही, पिण्यासाठी वापरत नाही का? घरगुती आहे. घरगुती आहे, पर्सनल आहे, गावाची नाही. गावाची तिथं आहे. गावाची तिकडे आहे, पुढं आहे का? हा शेत आहे, ते गाडी जाते ना, हा, या बाजूलाच. बघा, जी लोक शहरात राहतात ना, त्यांनी गावचे नजारे बघून घ्या. शेती बघा, पाऊस पडलेला आहे आणि किती निसर्गरम्य परिसर बघा. कसं वाटतंय बघायला.
आणि हे असे नजारे तुम्हाला जर बघायचे असतील शेताच्या बांधावरनं आपल्याला चालताना लय भारी वाटते. कसलं फील येते मला. बऱ्याच दिवसांनी मी सुद्धा आलो बांधांवरनं चालायला. ताई, नाव काय तुझं? अनुष्का. पूर्ण नाव कसं? अनुष्का दिनेश रेशीम. रेशीम. शाळेत जातेस? कितवीला आहेस? 5वी. आता गेलीस हा. की अगोदर होतीस? नाही, आता गेली. आता 5वीला गेलीस. अरे वा. शाळा कुठे आहे? गावात. गावात. आपल्या गावात शाळा आहे इथं? हा, ही बघा मी दाखवली ती. हा 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 एकच शाळा हा. मग मित्रमैत्रिणी आहेत का नाही तुला? आहेत. एका दोघांची नावं सांग. मनस्वी, हा देव हा आणि श्रावणी, सारक्षी, हा. दृष्टी दिदी. अरे वा. मग कधी भांडता का मित्रांबरोबर? कधीच नाही. हा. मग शाळेत जाताना खायला डब्यावर काय घेऊन जातेस? शाळेत असतो. शाळेत मिळतं जेवायला. हा. अच्छा, चला धन्यवाद. हा बेटा. कालच नुकताच पहिलाच पाऊस झाला आणि इथे या झाडावर वीज पडली. तर झाडाची अवस्था बघा काय झालंय. खाली बघा पूर्ण ब्लॅक झालाय, जळला येतो. आणि तिथे त्याचे 2 तुकडे झालेत. मध्ये एक तुकडा उभा आहे आणि एक त्या पत्र्यावर पडलेला आहे बघा. तेव्हा आता पावसाचा सीझन झालेला आहे सुरू. आणि ज्याने त्यांनी जपा. रस्त्याने जाताना पाऊस आला तर झाडाखाली तर अजिबात थांबू नका. भिजलात तरी चालेल पण आपल्या मार्गाला लागा. रस्त्यात झाडाखाली थांबू नका. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार दादा. तुम्ही माझ्याबरोबर पूर्ण गाव फिरलात, मला वेळ दिलात आमच्या कोकणी बात चॅनलसाठी. आमचा गाव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. उम्मीद करता आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू ऐसाच एक नवीन लोक सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.